भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊयात की आपल्या परमात्मा एक मार्गात सेवकांच्या घरी भगवंताची प्रतिमा व तत्वाची प्रतिमा ही घरात समोरच्याच भागात का लावली जाते। बघा, आपण सर्वांनी आपले दुःख दूर करण्यासाठी म्हणून या मार्गाचा स्वीकार केलेला आहे। आपण सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला नवीन विचारांचा, नवीन संस्कृती निर्माण करणारा, आमच्या जीवनात वैचारिक क्रांती आणणारा असा हा मानवधर्म आमच्यासाठी निर्माण करून दिला आहे। जेव्हा आपण सेवकांनी या मार्गात प्रवेश केला त्या क्षणापासून आम्ही जीवनात मानत असणारे जुने विचार, जुनी पूजा, जुनी भावना सोडून दिली व आपण फक्त एकच भगवंताला मानायला लागलो। आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण अनेक देवी देवतांची निर्जीव पूजा करीत होतो तेव्हा आपण आपल्या घरी या देवी देवतांच्या दगडाच्या, मातीच्या बनलेल्या मूर्त्या ठेवण्यासाठी घराच्या आतमध्ये एखादा देवारा तयार करत होतो। तो देवारा आम्ही कधीही समोर न ठेवता घराच्या आतमध्येच ठेवत होतो, म्हणजेच आम्ही देवांना बंदिस्त केल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठेवत होतो। भगवान हा एका विशिष्ट जागी उपस्थित राहतो अशी आमची भावना होती। त्या देवाऱ्याशिवाय भगवंत आमच्या घरी कुठेही उपस्थित राहत नाही अशी आमची समजूत ठेवून त्या देवाऱ्याचे विशिष्ट महत्त्व आमच्या जीवनात होते। परंतु जेव्हा आम्ही परमात्मा एक मार्गाचे सेवक बनलो, आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे सद्गुरू आम्हाला मिळाले, त्यांनी दिलेले तत्वशब्द नियमाची शिकवण आम्हाला मिळाली, तेव्हा आमच्या मनातील जुने विचार, जुनी भावना दूर होऊन आम्हाला एका भगवंताची ओळख झाली। तेव्हा आम्हाला कळले की भगवंत हा कोणत्याही निर्जीव मूर्तीत नसून जिवंत आत्म्यात विराजमान आहे। तो भगवंत निराकार आहे आणि ज्याला आकार नाही त्या भगवंताला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही। त्या भगवंताला राहण्यासाठी एक विशिष्ट जागेची गरज नाही, तो चराचरात विराजमान आहे। त्या भगवंताला आपण अनुभवाद्वारे पाहू शकतो। तो या सृष्टीतील प्रत्येक जीवित आत्म्यात विराजमान आहे। त्या भगवंताला कोणत्याही देवाऱ्याची, मंदिराची गरज नाही। आपल्या परमात्मा एक मार्गात महान त्यागी बाबा जुमदेवजींनी याच जुन्या विचारांना आपल्या जीवनातून दूर केले आहेत। बाबांनी या मार्गातील त्यागी सेवकांना भगवंताचे प्रतीक म्हणून आपले गुरु भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा व तत्वाची प्रतिमा दिलेली आहे व ह्या प्रतिमा सेवकांच्या घरातील समोरच्या भागात पूर्वमुखी लावल्या जातात, जेणेकरून सेवकांचे लक्ष एका भगवंताकडे असावे व सेवकांचे जीवन प्रकाशमय व्हावे। आपल्या मार्गातील दैवी कृपा जागृत आहे, ती 24 तास आपल्यासोबत उपस्थित असते। ज्या दिवशी आम्ही या मार्गात प्रवेश करतो त्या क्षणापासून ही दैवी कृपा आमच्या घरी उपस्थित राहून आमचे व आमच्या घराचे रक्षण करीत असते। आमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना आमच्यापासून लांब ठेवते। बाबांनी आपल्या मार्गदर्शनातून नेहमी सेवकांना मार्गदर्शन केले आहेत की आमच्या मार्गातील भगवंत कुठल्याही मूर्तीत किंवा मंदिरात राहत नसून तो निराकार रूपात तत्वशब्द नियमाचे पालन करणाऱ्या प्रत्येक सेवकांसोबत उपस्थित असतो। म्हणून साध्या कार्यातील सेवकसुद्धा आपल्या पूजेची मांडणी घरी समोरच्याच भागात ठेवतात। आपल्या घरी भगवंताची व तत्वाची प्रतिमा समोर लावली असल्यामुळे आपले लक्ष सतत भगवंताकडे जात असते। आपण कधी बाहेर जाताना व बाहेरून घरी आल्यानंतर आपले प्रथम लक्ष हे भगवंताच्या प्रतिमेकडे जाते। तसेच तत्वाच्या प्रतिमेतील त्या 4 तत्वाकडे आपले लक्ष सतत गेल्यामुळे आपल्या मुखात ते तत्व येत असतात। यामुळे आमच्या मनात एक चित्त, एक लक्ष, एक भगवान ही भावना निर्माण होते। आपण कुठेही बाहेर जाताना प्रथम भगवंताचा जयघोष करून भगवंताला आपल्यासोबत घेऊन जातो। तसेच बाहेरून आल्यानंतर भगवंताला प्रणाम करून भगवंताला सुखरूप पोहोचविल्याबद्दल भगवंताचे आभार मानतो। आपल्या घरी भगवंताची प्रतिमा समोरच लावली असल्यामुळे आपल्या घरी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही किंवा कोणतेही संकट आपल्या दारातून आत प्रवेश करीत नाही। भगवंत सेवकांवर येणाऱ्या प्रत्येक संकटातून त्यांचे रक्षण करीत असतो व त्या वाईट शक्तींना आमच्या दारातून बाहेर पडून लावतो। भगवंताची प्रतिमा समोर असल्यामुळे आम्हाला भगवंताच्या उपस्थितीची जाणीव सतत होत असते व आमचे लक्ष एका भगवंताकडे असते। आमच्या मनात एक विश्वास निर्माण होतो की आमचे रक्षण करण्याकरिता
करण्याकरिता आमचे भगवंत आमच्यासोबत आमच्या घरी उपस्थित आहेत व आम्ही निश्चिंत होऊन आपले दैनंदिन कर्म करीत असतो व या विश्वासामुळेच आम्ही सेवक, ध्येयवादी व स्वावलंबी बनलेले आहोत। आमचे लक्ष प्रपंच चालविताना सुद्धा एका भगवंताकडे नेहमी असावे, म्हणूनच मार्गातील सेवकांच्या घरी भगवंताची व तत्वाची प्रतिमा ही समोरच्याच भागात लावली जाते। नमस्कार जी।